हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण इथे बनवत आहोत ही जी स्लीव्ज आहे ती एकदम इझी आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे बनवायची शिकवणार आहे. एकदम इझी पद्धत आहे आणि डायरेक्टली आपल्याला कपड्यावर कसे अटॅच करायचे हे दाखवणार आहे मी तुम्हाला. तर सगळ्यात पहिले ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून द्या. त्याच्यानंतर आपण सुरुवात करू. तर मी ही जी रेग्युलर स्लीव्ज काढून घेतलेली होती, आपली जशी नेहमी स्लीव्ज काढतो तशी काढली होती, फक्त स्लीव्जची जी रुंदी आहे ती वाढवलेली होती. तर एक अंदाजी स्लीव्ज काढलेली होती मी आणि एक रुंदी वाढवून घेतलेली होती थोडीशी. म्हणजे आपण जर 9ची घडी घेत असेल रेग्युलर, आता ही छोटं ब्लाऊज आहे 7ची घडी घेत असेल तर मी 9ची घडी घेतलेली आहे. आणि आपण इथे फक्त रुंदी वाढवून घेतली. खालचा जो शेप आहे मागचा तो आपण एवढा देऊन घेतो. तर मी हे जे समोर 2 इंच आहे ते वाढवून घेतलेलं आहे, फक्त पाठीमागून शेप जशाल तसा आपल्या रेग्युलर स्लीव्जसारखाच ठेवलेला आहे. तर इथे सगळ्यात पहिले आपल्याला आता मिडल काढून घ्यायचा आहे. जो आपण इथे मिडल काढलेला आहे तो मिडल आपल्याला शोल्डरवरती ठेवायचा आहे असा. आणि त्याच्यानंतर आपल्याला लावायला स्टार्ट करायचे आहे आर्म होलच्या साईडनं, म्हणजे फिटिंगच्या साईडनं. म्हणजे काय होतं, आपण त्या साईडनं चालू केली ना लावायला तर आपल्याबरोबर लक्षात येतं की आपल्याला किती कपडा उरतो आहे आणि प्लेट किती टाकायची आहे. तर सगळ्यात पहिले इथे आपण म्हणजे अर्ध्यापर्यंत आपण ॲज इट इज स्लीव्ज लावून घेणार आहोत, जशी आपण नेहमी लावतो तशी. कारण आपल्याला प्लेटमध्ये टाकायच्या आहेत, मध्येपर्यंत आपण अशी लावून घेणार. आणि आता मिडलपासून आपल्या छोट्या छोट्या अशा आपण प्लेट टाकून घेणार आहोत हाताने, किंवा तुम्हाला ज्या साईडनं फेस करायच्या त्या साईडनं टाकून घेऊ शकते. मी अशा इथे याच्यामध्ये बोटाखाली दाबून ठेवलेले आहे आणि याच्यावरती आपण स्टिच मारून घेत आहोत. तिथं मिडलपासून तुम्ही बघू शकता मिडलपर्यंत मी मारून घेतलेले आहे. आता मिडलपासून परत आपल्याला इथे मारून ठेवायचे आहे. आपल्याला एक अंदाज तर येतो की आपल्याला कपडा किती पाहिजे आहे आर्म होलला लावण्यासाठी. तर तेवढ्या कपड्यापर्यंत आपल्याला इथे छोट्या छोट्या परत प्लेट टाकून घ्यायच्या आहे आणि एक अंदाज घ्यायचा आहे की आपला कपडा किती लागणार आहे. तर जेवढा लागणार आहे तेवढा ठेवायचा, बाकीच्या कपड्यामध्ये आपल्याला पूर्ण प्लेट टाकत यायची आहे. तर तुम्ही तुझ्या आपल्या फ्रंटला जे आहे ते खूप छान प्लेट येत आहे. आणि मी ही जे आहे जेवढा कपडा उरणार होता तेवढा आर्म होलला जो आहे तो लावून दिलेला आहे. याने काय होतं, आपला आर्म होलला कमी पडत नाही. रेग्युलर तुम्ही जरा डायरेक्टली कपड्यावर टाकून घेतल्या, स्लीव्जवर टाकून घेतल्यानंतर स्लीव्ज अटॅच करायला लागलं की कमी जास्त होता. त्याच्यामध्ये असं काही होत नाही आणि एकदम छान पद्धतीने इथे बघा तुम्ही रेडी झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडनं पण आपल्याला अशाच प्लेट टाकून घ्यायच्या आहे. आपण जशा वरती टाकलेल्या आहेत तशा आपण इथे प्लेन स्टिच मारणार आहोत, म्हणजे कुठे कपडा वगैरे काही घेतलेला नाही. वरती जशा प्लेट टाकल्या आहेत तसंच आपल्या खालून टाकत आपण इथे स्टिच मारून घेणार आहोत. तर इथे आपण तुम्ही इथे बघू शकता मी वरती जशा घेतलेल्या आहेत तशाच आपल्याला खाली पण सेम प्लेट घ्यायच्या आहे. मागे पुढे झाल्या कमी जास्त झाल्या हरकत नाही, फक्त आपल्याला इथे बलून पडला पाहिजे. याच्यामुळे आपल्याला इथे अशा छोट्या छोट्या प्लेट घ्यायच्या आहे. तर आपण तशा प्लेट घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला इथे खाली लावायचं काय आहे, त्याच्यावरती बॉर्डर लावायची असेल तर तुम्ही बॉर्डर लावू शकता. दुसरा प्लेन कपडा लावायचा असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता. तर मला इथे माझ्या ह्या ब्लाऊजची जी आहे ती बॉर्डर होती तर मी ती लावून घेणार आहे. छोटी लावायची आहे त्याच्यामुळे मला हीच बॉर्डर मी फोल्ड करणार आहे. जर तुम्हाला मोठी बॉर्डर लावायची असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा कपडा घ्यावा लागतो, म्हणजे खाली अस्तर वगैरे घ्यावं लागतं. तर मला हीच जी बॉर्डर आहे तीच फोल्ड करून लावायची आहे, म्हणून मी जशी बॉर्डर होती तशीच घेतली. 4 इंचाची 4.5 इंचाची मला 2च इंचाची पट्टी रेडी करायची होती खालची. तर मी तशीच त्याच्यावरती अटॅच करून घेते आहे. स्लेम जे आहे ते प्लेन साईडनं आपण स्टिच मारलेले आहेत ना त्या साईडनं मी अटॅच करून घेते आहे. तर आपण इथे स्टेम लावून घेतलेले आहे. त्याच्यानंतर ही जी आहे मी ह्या साईडनी आपण काय करणार आहोत की आता आपल्याला हा जो पिंकवाला भाग आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे, कारण तो आपल्याला वरती लावायचा आहे. तर इझी चाललं जातं लावायला थोडंसं, म्हणून आपण पहिले याला फोल्ड करून घेऊया. जर तुम्हाला जमत असेल डायरेक्टली लावलं तरी काही हरकत नाही, पण थोडंसं हार्ड न जावं याच्यासाठी आपण पहिले याला फोल्ड करून घेतो की जेणेकरून आपल्याला इझी चाललं तर लावायला. आता आपल्याला ह्या कपड्याच्यामध्ये आपल्याला हा जो आहे तो भाग असा याच्यावरती लावून ठेवायचा आहे. तर आपल्याला एकदम सोपं आहे आणि खालूनही फिनिश होतं आणि वरतूनही व्यवस्थित अगदी फिनिशिंग येते. वरतून फिनिशिंग येण्यासाठी आपण काय करणार आहोत, या पद्धतीने करून घेणार आहोत की आपण वरतून स्टिच दिसली पाहिजे की व्यवस्थित. त्याच्यामुळे आपण असं खाली जे आहे ते ठेवणार आहोत आणि वरतून स्टिच देणार आहोत. तुम्हाला जशी मी दाखवली तशी स्टिच मारली तरी हरकत नाही. जर ह्या पद्धतीने मारायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण मारून घेऊ शकता. याने काय होतं की ही जी आहे वरतून एकदम फिनिशिंग छान पद्धतीने दिसून येते. त्याच्यामुळे मी वरतून स्टिच जास्त वेळेस वरतूनच मारते की जेणेकरून फिनिशिंग पण एकदम छान
येऊन जाते. इथे आपली स्लीव्ज अशा पद्धतीने रेडी झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता एकदम छान दिसते आहे आणि फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे त्याला. त्याच्यानंतर आता आपल्याला याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर आपण जी अंडरग्राऊंड फिटिंग करणार आहोत ती मी तुम्हाला इथे करून दाखवते. दोन्ही भाग सरळ ठेवून आपण जी आहे ती लास्टला स्टिच मारून घेणार आहोत, की दोन्ही भाग सरळ ठेवायचे आहे एकमेकावरती आणि शेवटची आपल्याला स्टिच मारायची आहे. तर इथे आपण अगदी व्यवस्थित करून घेणार आहोत आर्म होल पण, आणि इथे स्लीव्ज एकमेकावरती ठेवून आपल्याला इथे सरळ स्टिच मारून घ्यायची आहे. ती मारल्याच्या नंतर आता आपण एक्स्ट्रावाला जो कपडा आहे तो इथे कट करून घेणार आहोत. एक्स्ट्रा कपडा जो असतो स्टिचचा स्लीवचा थोडा जास्त होता, कारण एवढी आपल्याला फिटिंगची गरज नव्हती स्लीवची, म्हणून मी क्रॉस फिटिंग मारून घेतलेली होती. तर तो एक्स्ट्रा होता तर तो मी इथे कट करून घेतला. त्याच्यानंतर याला आपल्याला असं पलटी जसं म्हणतो आपण आतमधल्या साईडनं करून घ्यायचं आहे, की जेणेकरून काय होतं आपल्याला जे आहे तो आतमधली फिनिशिंग आपली छान पद्धतीने होती. तर आपण आतमध्ये करून घेतल्याच्यानंतर आता याला आपण लास्टवाली मी फिटिंग टाकून घेणार आहेत, कारण ऑलरेडी मी 1-1 इंचच मार्जिन सोडलेली होती, म्हणून मी 1-1 इंचाच्या अंदाजाने तिथे स्टिच मारून घेत आहे. तर मी इथे 1-1 इंच अंदाज सोडून स्टिच मारून घेणार आहे. तर आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे 1 इंच सोडून. स्लीव्जला थोडंसं एक्स्ट्रा आहे, कारण की स्लीव्ज एवढ्या मोठ्या नाही आहे, आपल्या छोट्या मुलीच्या आहे स्लीव्ज. तर स्लीवची फिटिंग थोडीशी जास्त आहे 1.5 इंचाच्या आसपास, तर मी ती थोडी एक्स्ट्रा घेणार आहे आणि स्टिच मारून घेणार आहोत. तर ऑलरेडी तुम्ही इथे बघू शकता आपली स्लीव जी आहे ती या पद्धतीने आता रेडी झालेली आहे आणि एकदम सुंदर दिसते आहे. खूप छान पद्धतीने ही लूक करते आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. एकदम इझी आहे, की आपल्याला प्लेट टाकायला खूप हार्डही जात नाही, की एकदा रेडी करून घ्यायचं असं काही नाही, पद्धतीने रेडी झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.